दिलं बाय मला. तर मग काय म्हणते, नाही बाई तुमचं काय थोडं एकटीच काम राहते आणि तर तुम्ही 1000 रुपये देतो म्हणला आणि त्यांच्यात काम लय राहते, पैसे कमी द्यायला तर नको म्हणलं. माझ्या बाया राहतात त्यांच्याकडे काम लय असते. मग आलं गेलं माझ्यात कोण आलं गेलं म्हणलं, कोणी एखादं माणूस आलं तर आलं, नाही तर माझ्याकडे कोणी असं राहतं तर कोणी येतच नाही म्हणलं. काय करायचं म्हणलं, चालले विचार करून बघ. तुमच्याकडून 1000 रुपये घेतात का? 1000 रुपये द्यायचे तर 1000 रुपये मिळालं बरं आहे, काही नाही. जायला म्हणलं पगार आणि 1000 रुपये घेऊन 2 तुकडे टाकून दे म्हणायचं. नाही करीन भाकरी, मला स्वयंपाकाचं काय टेन्शन वाटत तसं ना हो, तर तब्येतीचं कसं आहे का आहे म्हणण्यापेक्षा 2 भाकरी टाकून दिल्या. नवा स्वयंपाकाला मी तिला लावीन, अजून पैसे वाढवून देईन हम्म, त्याच्यामध्ये काय. हम्म. आता सध्या तर मी करून खाऊ शकते, हम्म. म्हणजे मला हे पाणी पाळावं लागते, मला तिखट चलत नाही. बाया जास्त टाकतात, त्यांनी जसं खात्यात तसं करतात भाजी, मग मला पटत नाही ना. बरोबर आहे. म्हणून मी बनवून खाते स्वयंपाक, दुसरं काहीच नाही. नाही नाही बरोबर. कमी तेल वापरते, कमी चटणी वापरते, मसाला पुडी वापरत नाही. मग असं कोण करून देणार आहे? नाही नाही हं. मग माझ्या नातीसाठी मसाला पुडी असतात, तिनं आल्यावर ती पुडी काढायची, नाहीतर तोपर्यंत त्या बरणीत बंदच असते. बघा. मी वापरतच नाही, मला माहित आहे ना मसालेदार पदार्थ खायचे नाही, म्हणून तर सोडले मी वशात खायचं. हां हां हो हो तर पाली भाषेतलं कळलेलं आहे मला अर्थ, हम्म. आणि भैयाला बी लय आवडत होतं, मुळवे आहे. मग ही 3 कारणं असताना का खायचं? नाही नाही आता काय काय बाया म्हणजे तर का अई उगाच तुम्ही सोडला मग अशुद्धपणा वाटायला, आणि मग मी म्हणलं हत्ती शाकाहारी प्राणी आहे, त्याला कशी ताकद आहे? ज्याला खावं वाटतं तुम्ही खावा ना बाई, मला नका ना आग्रह करू, मला नाहीच खावं वाटत. मला पहिलेच आवडत नव्हतं, आणि आता तर मग मी अजिबातच सोडलं. आता ही बी माणूस म्हणला